नमस्कार, कशा आहात मंडळी? आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल. तर आपलं आजच्या मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि बघा, मी इथे झाडू मारते घराला. एक एक वस्तू उचलायचं आणि झाडू मारायचं, एक एक वस्तू उचलायची आणि झाडू मारायची. घराला झाडू मारण्याचा पहिला झाडू घरातला आहे, तो घाण घुण काढून स्वच्छ करायचा आहे. आणि झाडू मारता मारता जाळं दिसले, जाळंही काढून घेते मी, कारण की दिसले तेव्हाच काढून घ्यावा, नंतर लक्षात नाही राहत काढायचे. त्यामुळे मी लगेच जेवढा हात पुरेल तेवढा काढून घेते. आणि झाडू वगैरे मारून झाल्यानंतर सर्वात मोठं टास्क असतं घरात भांडे घासायचं. इथे मी भांडे घासायला आले किचनमध्ये. आता इथे भांडे घासून घ्यायचे आहे आपल्याला. मोठे भांडे, छोटे भांडे, मोठे भांडे, छोटे भांडे, हे सगळ्या प्रकारचे भांडे घासायचे आहे. आणि भांडे घासल्यानंतर टेन्शन मिटून जातं. तर इथे भांडे घासून झाल्यानंतर सर्वात मोठं टेन्शन मिटल्यानंतर फरची पुसायचं टेन्शन आहे, कारण फरची इम्पॉर्टंट आहे. फरची पुसले हे रोज गरजेचं आहे माझ्यासाठी, कारण की मी कटिंग करते. तर ते कटिंग माझ्याकडे टेबल नसल्यामुळे मी फरचीवर करते. त्यामुळे मी एकदा फरची पुसली का डाग पडलेले नसतात, काही नसतं. फरची पुसल्यानंतर डाग लागत नाही, पिसला वगैरे जे कटिंग करतो आपण त्याला. किंवा जेव्हा मला कटिंग करायची आणि जर फरची खराब असली तरी मी फरची पुसून घेते. या प्रकारे फरची पुसून घेते मॉपने. आणि एकदा झाल्यानंतर परत एकदा मी मॉप पिळून आणलेला आहे पाण्यावरनं, परत एकदा पुसते. 2 ते 3 वेळा मी या प्रकारे फरची क्लीन करून घेते, जेणेकरून असेल नसेल सगळे डाग निघून जातात. ते सगळं आवरून झाल्यानंतर तेवढ्यातच आली आमची सई. बघा, सई आली आमची. आणि सईने पहा माझ्यासाठी काय आणलं, गुलाब. किती सुंदर आहे ना. तिच्या पप्पांनी तर नाही दिलं आजपर्यंत गुलाब, पण सईने मात्र मला नेहमी गुलाब देत राहते. आणि मी माहीला घेऊन आली स्कूलमधनं. बघा, स्कूलमधनं आल्यानंतर आता घरी चाललो आहे आम्ही. आणि माहीला काही कंट्रोल होत नाही, तिला वॉशरूमला जायचं होतं. स्कूलमध्ये जात नाही, घरी येतानाच आम्हाला वॉशरूम लागते. आणि आता इथे शूज वगैरे काढून आम्ही घरात आलो. आणि तिला खायची होती बेसनाचं ढेंडरं, तर तिने मला तेच बनवायला लावलं. इथे बनवले. आणि आता दोघं पोरींचे प्लेट बनवते मी. तर कशी वाटली आजची ही रेसिपी? तशी रेसिपीची पूर्ण डिटेल दिली नाही आहे, सगळ्यांनाच येतात हे. एकदम सिंपल आहे. लाल तिखट, जिरं, मीठ, हिंग टाकून पीठ पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या प्रकारे ढेंडरे बनवायचे. सगळेच जण करता, आवडीने करता. आणि खायलाही खूप छान आहे, आणि टेस्टी पण आहे, आणि हेल्दी पण आहे. तुम्ही नक्की करत असाल किंवा केले नसेल तर नक्की करा. तर आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.